त्यांनी बघितलं होतं की हर्षद मेहता स्कॅममध्ये कितीतरी घर बरबाद झाले, लोक बुडले होते, किती जण तरी मेले होते. आता किती लोक इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्त इंटरेस्ट घेत आहेत? नवीन जनरेशन किंवा जेन जी जे म्हणतात किंवा मिलेनियर्स, ह्यांना पाहिजे फास्ट पैसा. मग तुम्ही स्लम टू मिलेनियर हा तुमचा प्रवास कसा होता? ही भीती नव्हती तुम्हाला? कारण आज माझ्याकडे 500 रुपयाचेही क्लायंट आहेत आणि महिना 10 लाख रुपये SIP असणारेही क्लायंट आहेत. म्हणजे जो माणूस 1400 रुपये भरायला नव्हता 2004 मध्ये, तिथून आज करोडो कमवतोय. नमस्कार, जय भवानी, जय शिवशक्ती. मी भूमी बाबळे. भूमी स्टॉक या ब्रॉडकास्टमध्ये आज आपण भेटतोय महाराष्ट्राचे कोहिनूर राम गायकवाड सर यांना, आणि आज आपण महत्त्वाच्या विषयावरती गप्पा मारणार आहोत आणि तो विषय आहे सगळ्यांच्या आवडीचा, आणि तो आहे ऑल अबाउट म्युच्युअल फंड्स. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही माझ्या ब्रॉडकास्टवरती आलात आणि माझी जी जनता आहे त्यांना तुम्ही एक छान आणि मोटिवेशनल गोष्टी सांगणार आहात, याला मला पूर्ण खात्री आहे. सरांचं एवढंच सांगू शकते की सरांचे बुक्स आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्यांची नावं पण आहेत, खूप लोक त्यांना ओळखत पण असतील. आणि नवीन पिढीसाठी जर एक आपण बोलू शकतो बेसिक टू ॲडव्हान्स याचं जर योग्य मार्गदर्शन कोणी करणार असेल, ते पण अगदी सोप्या भाषेत, तर ते आहेत राम गायकवाड सर. यांची स्टोरी अशी आहे की मी बोलण्यापेक्षा बेटर आहे की ते सांगतील तेच. तर अजिबात वेळ न वाया घालवता आपण डायरेक्टली त्यांच्याकडे बोलूयात. तर सर, तर माझी जनता खूप ऐकायला उत्सुक आहे की तुमची सुरुवात कुठून झाली. सगळ्यात आधी तुम्ही, जसं मी आत्ता बोलली लोकांना की तुम्ही एकदम बेसिकमधून सुरुवात केली आहे, तर ते बेसिक्स तुमचे काय होते? आणि आता ह्या स्टेजवरती तुम्ही आलात आहे की असंख्य लोक तुम्हाला ओळखताय, तुम्ही लोकांना एक मोटिवेशन देताय किंवा शिकवताय गोष्टी, तर ह्या स्टेजवर येऊन तुम्हाला काय फील होत आहे? तर प्रथमतः तर मला इथं बोलण्याबद्दल धन्यवाद आणि सर्व दर्शकांचेही आभार. एकतर आज भूमी टॉकमध्ये बोलताना भूमी म्हणजे जमीन, तर आपण ग्राउंड लेवल पासून सुरुवात करून एक्झॅक्टली एकदम क्रिटिकल पॉइंट पर्यंत जाऊ. तर राम गायकवाड किंवा राम गायकवाड फायनान्शियल सर्व्हिसेस, आज मी ह्या बिझनेसमध्ये गेल्या 22 वर्षापासून आहे. क्या बात आहे. म्हणजे म्युच्युअल फंड जनरली कुणाला माहितीही नव्हते जास्त. ऑब्वियस आहे, अजूनही अनेक लोकांना माहिती नाहीये की हे याला कसे काय वळाले तुम्ही? तर ह्याच्यामध्ये वळण्याचं मेन कारण काय झालं होतं की मी MA इकॉनॉमिक्स केलं आणि मग त्या सुट्ट्यांमध्ये मी 2 महिने रस्त्यावर थांबून क्रेडिट कार्ड विकायचं काम चालू केलं. पेट्रोल पंपावर थांबून, म्हणजे 500 रुपयाचं पेट्रोल भरलं की क्रेडिट कार्ड फ्री. अच्छा, त्यावेळेस आणि मग तिथून सुरुवात करून करून मग इन्शुरन्स एजंट झालो आणि मग म्युच्युअल फंड 2004 मध्ये सुरुवात केलं. आता त्याच्यातून एक कॅच काय मला करता आलं त्यावेळेस की माणूस आहे म्हणजे पैसा एकतर त्याला पाहिजे किंवा ज्यांच्याकडे आहेत त्यांना इन्व्हेस्ट करायचं, म्हणजे कर्ज तरी पाहिजेत किंवा वाढवायचे तरी. म्हणजे दोन्ही बिझनेसला मरण कधीच नाही, कारण शेवटचा माणूस असेपर्यंत त्याला पैसा हा लागतो. पैशाशिवाय काही नाही होत. दुसऱ्याचा पाहिजे किंवा स्वतःचा इन्व्हेस्ट करायचा 100%. त्यामुळे ते त्यावेळेस क्लिक झालं आणि मग मी ह्या इन्व्हेस्टमेंट फील्डमध्ये आलो. मी कधीही म्हणजे तो क्रेडिट कार्डचा जर जॉब सोडला, फिक्स सॅलरीवर मी कधीही काम नाही केलं. इन्सेंटिव्ह तुम्ही म्हणजे आधीपासून त्याच एजमधून तुम्हाला सवय की यापेक्षा वेगळं, याच्यात इन्सेंटिव्ह कसा येईल किंवा पैसे कसे वाढतील. मला असं वाटतं की माणूस त्याच वेळेस घडतो ज्यावेळेस असं काहीतरी ऑलरेडी सेट असतं. लिमिटेड मध्ये जो राहतो तो आयुष्यभर लिमिटेड असतो. आणि मेन म्हणजे मी घडलो कसं की मी लिमिटेड, तुम्ही जे म्हटलात की तसं मी लिमिटेड नाही राहिलो. म्हणजे फिक्स सॅलरीची मला सवयच नाही लागली. म्हणजे तुम्ही कम्फर्ट झोन तो कधी पकडलाच नाही, तुम्ही नेहमी नेक्स्ट लेवल की यापेक्षा अजून काय. त्यामुळे असं फिक्स्ड इन्कम 1 तारखेला पगार येणार, ती जी लोकांना सवय लागते आणि ती सवय नंतर 5-10 वर्षानंतर तोडू शकत नाही. अजिबात. तो पण गरजा पण तशा वाढलेल्या असतात ना, सो नाही. आणि फॅमिली बनलेली असते, लायबिलिटी असते. त्याच्यामुळे माझ्या केसमध्ये ते नव्हतं. आता विषय निघालाय म्हणून सांगतो की जर कुणाला एक प्रोफेशनल बनायचं असेल किंवा मजबुरी म्हणून जॉब करावा लागला असेल आणि आज त्याचं प्रोफेशनल डायव्हर्ट करायचं असेल त्याला प्रोफेशन, तर त्या माणसाने जनरली 2-3 वर्ष अगोदरपासून प्लॅनिंग करावं
ऑब्व्हियसली तेवढा बॅकअप क्रिएट करावा आणि नंतर जॉब रिझाईन करून बिझनेस स्टार्ट करावा. बिझनेस. अच्छा, म्हणजे दोन्ही एक साथ नाही, आधी थोडंसं बेसिक पाहिजे आणि त्यानंतर बिझनेस. ऍक्च्युली आत्ताची जी यूथ आहे ना त्यांना तेच काही कळत नाहीये. ऍक्च्युली त्यांची चूक नसते, एज्युकेशन झाल्यानंतर फॅमिलीची जबाबदारी. आता फॅमिलीची जबाबदारी घेता घेता मग त्यांना असं वाटतं की बेस्ट ऑप्शन आहे की पैशांचा, की आता मी समजा माझे 20,000 आहेत, 10-15,000 घरात दिले, उरलेले कमीत 5 ते 2,000 जेवढे उरतील तेवढे मी बँकमध्ये टाकतो. म्हणजे आपल्याकडे हे कन्सेप्टच सेट आहे की जेवढे पैसे उरतील ते एकतर बँकेत किंवा सोन्यात. अजूनही अनेकांना शेअर मार्केट म्हणजे ऐकून आहेत आणि म्युच्युअल फंड, बट असे पण आहेत काही, त्याच्यात मी पण आहे, की बापरे ते बर्बादीचा रस्ता आहे, की घाबरतात लोक आजही. म्हणजे मी जस्ट इमॅजिन, तुम्ही सांगताय की 22 वर्ष आधीपासून तुम्ही सुरुवात केली, मग त्यावेळेस लोकांचा काय माइंडसेट, कारण त्यांना तर इन्शुरन्स जसं समजवायचा तसंच शेअर मार्केट समजवायला लागत असेल, राईट? कारण की बेसिक प्रॉब्लेम काय, तुम्ही जे म्हटलं ना की हे बर्बादीचं कारण आहे, किंवा साध्या भाषेत असतं की जुगार आहे, जुगार आहे, बुडशील, बाहेर येणार नाही, बर्बादीचं लक्षण आहे. हे ऍक्च्युअल एका साईडनी खरंही आहे. जसं आपण काही कम्युनिटी बघतो की ज्यांच्यामध्ये शेअर मार्केट किंवा हे म्युच्युअल फंड लहान बाळापासून शिकवलं जातं. हो, बिझनेस माइंडेड ज्या कम्युनिटीज आहेत, आपण जैन गुजराती जे म्हणतो, किंवा व्यापारी वर्ग खूप लहानपणापासूनच ते मुलं. मी तर मध्यंतरी एक पाहिलं होतं ब्रॉडकास्ट मध्ये, 12 वर्षाचा मुलगा शेअर मार्केट करतो. म्हणजे आता नाव लक्षात येत नाही, पण म्हणजे किती ते त्याला शिकवण्यात आलं असेल त्यावेळेस. आता काय होतं, हे जुगार किंवा हे कशापासून घडलं, की जसं मी 8वी 7वी 8वी मध्ये असताना हर्षद मेहता घडलं होतं 92 ला. स्कॅम आता त्यांची सिरीज पण झाली होती. जेवढे सिनियर सिटीजन आहेत त्यांनी हर्षद मेहता स्कॅम ऐकला होता 100%. त्यामुळे त्यावेळेस आजचे जे 70-80 वाले जे लोक आहेत ते त्यावेळेस घाबरून 35-40 मध्ये होते, अर्निंग चालू झालं होतं. त्यावेळेस त्यांनी बघितलं होतं की हर्षद मेहता स्कॅम मध्ये कितीतरी घर बर्बाद झाले, लोक बुडले होते, किती जण तरी मेले होते. ती पहिली भीती बसली. त्यामुळे मग एक मराठी माणसांनी काय केलं की बाबा रे, ते शेअर मार्केट कडे जाऊ नको, आपला जॉब पकड, बँकेत एक पैसे उरव, नाही तर घर घे, EMI भर, सोनं घे. बट आता जर तुम्ही आता ह्या स्टेजला आहात की तुम्ही आता म्हणजे त्या एकदमच बेसिक, म्हणजे आत्ताचं बेसिक आपण कॅल्क्युलेटच नाही करू शकत, तेव्हापासून आत्तापर्यंत किती बदललं आहे? पैशाची गरज तेव्हा जेवढी आहे तेवढीच आत्ताही आहे. जसं अन्न, वस्त्र, निवारा याला लागतो पैसा, म्हणजे ही माझी बेसिक कन्सेप्ट. तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने की आत्ता किती लोक इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्त इंटरेस्ट घेत आहेत? शेअर मार्केट झालं, म्युच्युअल झालं, की त्यावेळेस लोक जास्त क्युरियस होती? ऍक्च्युअल बघितलं तर आज जास्त भाग घेत आहेत, पण क्युरियोसिटी त्यावेळेसही होती. पण त्यावेळेस फिजिकल असल्यामुळे लोकांना तेवढं कळत नव्हतं. आज सोशल मीडिया आहे, तुमच्या मोबाईल मध्ये ट्रेडिंग ॲप आहेत, हजारो रील्स डेली आहेत, शिकवणारे वर्ग आहेत, दोन्ही आहेत की बर्बाद झालो आणि मी करोडो कमवतोय. निगेटिव्ह पण जास्त आहे, पॉझिटिव्ह पण जास्त आहे. आता ही नवीन जनरेशन किंवा जेनझी जे म्हणतात किंवा मिलेनियल्स, ह्यांना पाहिजे फास्ट पैसा. आणि आज ट्रेडिंगचे व्हिडिओ एवढे व्हायरल होतात की मी घरात बसून एवढे पैसे कमवू शकतो. पण एक डेटा सांगितला तर आज जवळपास 5 ते 60% लोक फक्त अख्ख्या भारतातले इन्व्हेस्ट करतात. आजही स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये आजही बरेच फिनान्शियल म्हणजे क्वालिफाईड लोक, CAs, CS किंवा अकाउंटंट, हे आजही म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट पासून किंवा शेअर्स पासून लांब आहेत. कारण सायकोलॉजिकल माणूस आहे म्हणजे भीती आहे. आणि ती भीती, मग तुम्ही स्लम टू मिलेनियर हा तुमचा प्रवास कसा होता? ही भीती नव्हती तुम्हाला? कारण आता याच्यामध्ये माझ्याकडे हरण्यासारखं काहीच नव्हतं. मला माझं करिअर घडवायचं होतं. माझ्याकडे चॉईस काय होते, मी MA इकॉनॉमिक्स केल्यानंतर मी सेट नेट देईन किंवा MPSC UPSC करेन. दोन्ही अटेम्प्ट एकदा केले. मला माझी लायकी कळली, तुम्हाला इथे बसायचं होतं, तुम्हाला ते आपण काही होत नाही, म्हणजे ऑफिसर लेवलला सध्या तरी काही आपण पुश करत नाही, तेवढं बेस बनलेलं नव्हता. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी मी इमिजिएटली एका प्रयत्नात सोडून टाकल्या.
म्हणजे तिथं डोकं आपटत नाही बसलो की मला ऑफिसरच व्हायचं खूप आहे. छान गोष्ट आहे. म्हणजे मी ना माझ्या दर्शकांना सांगू शकते, ॲक्च्युली मी सगळ्यांना डिमोटिवेट प्लीज करत नाही, रॉंग मेसेज घेऊ नका. माझ्या घरात केस आहे म्हणून मी सांगते. अतिशय 5-5 वर्ष बिचारे अटेम्प्ट करतायत, कंटिन्यू स्टडी, म्हणजे 18-18 तास त्यांचं सल्यूट आहे त्यांच्या त्या याला मेहनतीला. पण मला असं वाटतं भावांना होत नाहीये ना, तर डिमोटिवेट होण्यापेक्षा, डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा बेटर वे की जसं सरांनी वेगळं ट्राय केलं, एक अलार्म असतो ना, तो अलार्म प्रत्येकाने सेट केला पाहिजे की बाबा आता एवढ्या अटेम्प्टमध्ये माझं होत नाहीये ना, तर आपण जरा दुसरं, जर तुम्ही नसतं केलं तर मे बी तुम्ही त्या लेवलला, म्हणजे आजही तोच विचार, किंवा एखादा जॉबमध्ये असतं किंवा जॉबमध्ये असतो किंवा फ्रस्ट्रेशनमुळे सुसाईड केली असते. खूप आहेत, अनेक जण आहे. म्हणून मी तेच माझ्या ऑडियन्सला सांगते की ट्राय करा की यार, अशा फक्त पर्टिक्युलर मी एक्झामचं अजिबात नाव नाही घेणार, पण ही गोष्ट खूप आत्ताच्या युथला ना जाणून घेण्याची. ऑब्व्हियसली पैसा सगळ्यांनाच पाहिजे, पॉवर पाहिजे, नेम पाहिजे, सगळं हवंय, पण कुठेतरी ना अलार्म म्हणजे पाहिजे अलार्म की आता होत नाही ना, उठ बाबा दुसरीकडे जा. आणि ते सोडणं, कारण की काय होतं, आता माझेही मित्र आहेत किंवा बरेच जण आहेत की 30-35 येते, त्यावेळेस तुमची हार्डवर्क करायची सायकोलॉजी संपते. खूप असं डिमोटिवेट होतं की यार एवढ्या वर्षात मी करतोय काय, माझा पैसा कुठे आहे. हे एक ना कुठेतरी समाजाचं जे आपण वावरतो ना, हे सेम एज मध्ये याने गाडी घेतली, याने कार घेतली, मग याचं हे झालं, त्याचं ते झालं, माझ्याकडे नाहीये. पण तुम्ही एक प्रॉपर वे मध्ये इन्व्हेस्ट नाही करत आहे. म्हणून मी आजचा हा सब्जेक्ट का निवडला की तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्लम टू मिलेनियर आहात. आज तुम्हाला म्हणजे एवढं तुम्ही अचीव्ह केलंय, तर आज ही गोष्ट कोणीतरी अशी बसून समजवली पाहिजे की बॉस कुठेतरी तुम्ही ते करा. मग तुमच्या नजरेत शेअर मार्केट सेफ आहे की म्युच्युअल फंड? जनरली एक जे नवशिके आहेत किंवा ज्यांना डोक्याला हेडेक नकोय त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड दी बेस्ट आहे. क्या बात आहे. आता मी जेवढ्या लोकांना भेटतो ना, आणि इव्हन दर्शकांनाही विचारतो की तुम्ही जो स्टॉक घेता त्या स्टॉक्सचं मला कोणीही कमेंटमध्ये रिप्लाय करावा की त्याच्याकडे जेवढे 10 स्टॉक्स आहेत किंवा 20 स्टॉक्स आहेत त्यातले फक्त त्यांनी 2 बॅलन्स शीट वाचलेत, एकही जण नाही. एकही नाही. अच्छा, म्हणजे न स्टडी करता कुठून तरी टीप आली, कुठल्या तरी इन्फ्लुएन्सरने तो शेअर सजेस्ट केलाय, मग मी तो बाय केलाय. येस हेच होत आहे. लोकांना टाइम नाही ना, किंवा शॉर्टकट पाहिजे. की फास्ट मध्ये. आता गेल्या 3 महिन्यात मिड अँड स्मॉल कॅप फंड्स पडलेत 20%, पण इंडिव्हिज्युअल मिड अँड स्मॉल कॅप स्टॉक्स निम्मे किंवा 60% पडलेत. आता म्युच्युअल फंड का त्यातल्या त्यात सेफ, तर म्युच्युअल फंडच्या स्ट्रक्चरमध्ये काय असतं की एक फंड मॅनेजर आहे, त्याच्या अंडर 20-25, 15-20 ॲनालिस्ट आहेत प्रत्येक सेक्टरसाठी. त्यांचं 24 तास तेच काम आहे. म्हणजे ते बॅलन्स शीट बघणार आहेत, ते त्या मॅनेजमेंटला जाऊन भेटणार आहेत, ते सप्लायर डीलर ह्यांना जाऊन भेटणार आहेत, फ्युचर बघणार आहेत, ॲसेट लायबिलिटी काय आहेत किंवा त्याचे फ्युचर प्रोजेक्ट किंवा प्लॅन काय आहेत. म्हणजे ते इनडायरेक्टली पूर्णतः स्टडी करून तुम्हाला त्यात पुश करणार आहेत. मग त्याच्यातून ते 5-6 फंड रिसर्च ॲनालिस्ट त्या फंड मॅनेजरकडे 100-150 स्टॉकचा पोर्टफोलिओ घेऊन जातील. मग तो फंड मॅनेजर आणि त्यांची टीम बसून डिसाईड करेल की मला याच्यातले 50 स्टॉक्स किंवा 70 स्टॉक निवडायचे आहेत, मग ते मी निवडेन. म्हणजे एवढं रिसर्च करून आल्यानंतर आहे. मग म्युच्युअल फंड समजा काय असतं, म्हणजे एक साधारण म्युच्युअल फंड, आता समजा मी एकदम नवी आहे, आता जसं की माझे दर्शक आहेत जे पाहत आहेत, आता यात माझ्या काही भगिनी आहेत ज्या छोट्यासे बिझनेस करतायत, रिकरिंग ग्रोथचं ते करतातच, राईट. आता जर त्यांना आपलं पॉडकास्ट ते पाहतायत, तर तुम्ही एक टिप, आता त्यांना एक डीपली काही माहीत नाही, तर असं काही तुम्ही स्टॉकचं नाव सांगाल किंवा असं काही कंपनी सांगाल की ज्याच्या थ्रू तुम्ही करा इन्व्हेस्ट, किंवा हे प्रॉपर आपण जे म्हणू शकतो की सेफ आहे, की जसं आता तुम्ही सांगितलं प्रॉपर ॲनालाइज होतं, प्रॉपर तुम्ही समजवता, असं काही? आता त्याच्यामध्ये काय आहे की गृहिणी असो किंवा एकदम छोट्यातले छोटं नॉर्मल इन्व्हेस्टर बिझनेसवाले, आज सेबीने 250 रुपयाच्या पण SIP आणल्यात. म्हणजे तुम्ही मंथली 250 रुपयापासून मंथली करोडो रुपये इन्व्हेस्ट करू शकता, एवढा आहे. आज माझ्याकडे 500 रुपयाचेही क्लायंट आहेत आणि महिना 10 लाख रुपये SIP असणारेही क्लायंट आहेत. ही गोष्ट कोणाला माहित होती कमेंट करून सांगा, कारण हे तर मला हे खूप छान आहे. 250 रुपयापासून म्हणजे हे तर कोणीही करू शकतं इन्व्हेस्ट, है ना. आता याच्यामध्ये की साध्या गृहिणी किंवा साधे मेड्स किंवा आपण मोलकरणी म्हणतो, तिथून तिथपासून मोठे कंपनीचे CEO
इन्व्हेस्टर, टॉपचे बऱ्यापैकी CA, प्रोफेसर्स, तिथपर्यंत एवढे क्लायंट आहेत. क्या बात आहे. मग याचा एक साधारण टाइम पिरियड काय असतो? समजा आता मी 250 रुपये तुम्हाला देतीये, ठीक आहे, कारण आता मला तुमचं आवडलं, तुम्ही एक व्यवस्थित सांगताय, मी तुमच्या ऑफिसमध्ये आली, ठीक आहे, किंवा तुम्हाला ऑन कॉल मी कनेक्ट केलं, तर मला समजा तुमच्याकडे एक सुरुवात 250 ते 500 रुपयापासून, तर मला किती वेळ हा पैसा भरत राहायचा आहे, याचे काय रिटर्न्स असतील आणि हे कितपत सेफ आहे याचं आउटपुट, आणि समजा मला इमर्जन्सीमध्ये गरज लागली, पैसे विड्रॉल करायचे आहे, तर मग त्या केसमध्ये काय प्रोसिजर असते? आता हे 5-6 प्रश्न आले, त्या अगोदर जस्ट मी अगोदरच्या प्रश्नात सांगतो की म्युच्युअल फंड नक्की काय, ते राहून गेलं होतं. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय की एक ट्रस्ट, एक म्युच्युअल फंड कंपनी बनवते, मग त्याच्यामध्ये नंतर फंड मॅनेजमेंट आणि हे सगळे रिक्रुटमेंट होतील, त्याच्यातून ती AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी जनरली बॉन्ड फंड, डेट फंड किंवा इक्विटी फंड किंवा अदर वेगवेगळ्या व्हरायटीचे फंड असतात, पोर्टफोलिओ असतात, ज्याला ज्याच्या नीडप्रमाणे किती रिस्क घ्यायची, म्हणजे मिनिमम रिस्क टू हाय रिस्क अशी व्हेरिएशन सगळं आहे. आता याच्यामध्ये 5-6% रिटर्नवाले फंडही आहेत, 20-25% रिटर्न हाय रिस्क हाय रिटर्न देणारेही फंड आहेत. आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना मी किती वर्षासाठी करायला पाहिजे, तो पहिला जो प्रश्न आहे त्याचं की तुमच्याकडे जोपर्यंत पैसा येतो तोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे. म्हणजे आज माझ्याकडे 3 महिन्याचं बाळही इन्व्हेस्टर आहे, म्हणजे 3 महिन्याच्या बाळाच्या नावावरही SIP आहेत आणि 93 वर्षाचा माणूसही क्लायंट आहे. म्हणजे ह्याला लिमिट असं काही नाही. जोपर्यंत तुमच्याकडे पैसे आहेत तुम्ही इन्व्हेस्ट करा. जसं आपण दररोज जेवतो तसं आपलं इन्कम येणाऱ्यामधून दररोज माझे इन्व्हेस्ट व्हायलाच पाहिजेत, म्हणजे दर महिन्याला इन्व्हेस्ट व्हायलाच पाहिजे. त्याने काय होईल की तुमचे वायफट खर्च जे आहेत ते थांबतील, त्याच्यावर आळा येईल एक प्रकारे, आणि तुमचं फ्युचर सिक्युअर होईल. आज एक फक्त सर्व दर्शकांना किंवा तुम्हालाही विचारतो, किंवा मी, आज जर रात्री आपण घरी पोहोचलो नाही तर आपली फॅमिली तेवढी फायनान्शियल सिक्युअर आहे का? आणि त्याचं उत्तर जर नाही असेल तर यू नीड टू इन्व्हेस्ट, राईट? हो असेल, त्यांनी काही केलं नाही तरी चालेल, पण ते किती आहेत? जर माझी फॅमिली जर आज फायनान्शियल सिक्युअर नसेल, म्हणजे आजपर्यंतच्या लाईफमध्ये मी चुकलोय. आपण इन्व्हेस्ट नाही केलं. चुका जर हा पॉडकास्ट बघून 2-5 लोकांनी जरी सुधारवल्या ना तरी ह्याचं सफल मानेन मी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण हा पॉइंट अतिशय गंभीर आणि मनातला गोष्ट आहे की, पण मग मला एक सांगा की SIP याचा पहिली गोष्ट फुल फॉर्म सांगा माझ्या सगळ्या लोकांना. आता SIP म्हणजे काय की टेक्निकल भाषेमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ॲज अ RGFS किंवा राम गायकवाड फायनान्शियल सर्व्हिसेस मी लोकांना काय सांगतो की SIP म्हणजे सिम्पल इन्व्हेस्टमेंट प्लॅन. व्हेरी नाईस. दर महिन्याला तुमचं जे काही बजेट आहे, 250, 500, 1000, 10,000 जे काय, ते दर महिन्याला रेग्युलर इन्व्हेस्ट करा. जसं आपण बँकेत RD करतो, बरोबर आहे. RD आणि SIP एक प्रोसेस बघितली तर सेम आहे. RD मध्ये आपण दर महिन्याला भरतो, SIP मध्येही दर महिन्याला भरतो. SIP एनी टाइम बंद करता येते, जसं आपण RD एनी टाइम बंद करू शकतो. त्यामुळे त्याला काय असं कमिटमेंट नसते. आणि दोघांना पर्सेंट काय असतं? आता याच्यामध्ये जनरली बँकेत किंवा पोस्टात RD असेल तर पोस्टात RD जनरली 6.5-7%, बँकेत 5% पासून 6.5-7%. वर्ष किती आहेत त्याच्यावर. आता म्युच्युअल फंडच्या ज्या SIP आहेत, इक्विटी फंड्स किंवा आहेत, जर गेल्या 20-25 वर्षापासून जर बघितलं तर ज्या माणसांनी 10,000 रुपयाची महिना SIP केली असेल गेल्या 30 वर्षापासून, त्याची आजची अमाऊंट 14 ते 18 कोटीच्या रेंजमध्ये गेल्या 30 वर्षापासूनच्या SIP. अच्छा, म्हणजे आज समजा कोणी 20 वर्षात त्यावेळेस गुंतवायला चालू केलं आणि आजही तो कंटिन्यू ठेवतोय, तर आज वय वर्ष 50 ते 55 मध्ये त्याचं 15 ॲव्हरेज 12 ते 15 कोटी.
एवढं तर कुठलीच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आय डोंट थिंक सो देऊ शकते. आणि ह्याच्यामध्ये जे कसला आपण साऊंड छान आहे हा. आणि आपण ह्याच्यामध्ये जे जुगार म्हणतो, हा तो जुगार सांगा. मार्केट कित्येक वेळेस पडलं. गेल्या 30 वर्षाचा स्पॅन जर बघितला, म्हणजे कोविड मध्ये पण खूप 95 पासून जर बघितलं तर 95 मध्ये स्टेबल गव्हर्नमेंट नव्हते, 2-3 गव्हर्नमेंट चेंज झाले. आणि 92 ला ॲक्च्युअल आपलं इकॉनॉमी ओपन झाली. नंतर नरसिंहराव इलेक्शनमध्ये हारले. हो बरोबर बरोबर. आणि तिथून मग परत मार्केट खाली गेलं. नंतर 2000 पहिला स्कॅम हर्षद मेहता नंतरचा झाला तो केतन पारेख. ओके. .com बबल. अच्छा. 99-2000. ओके. म्हणजे आत्ताच रिसेंट म्हणजे 20 वर्ष 25 वर्ष. त्यानंतर मग वाजपेयी गव्हर्नमेंट आलं. मग नंतर काँग्रेसचं गव्हर्नमेंट 2004 मध्ये UPA आलं. 2008 पर्यंत मार्केटने ॲव्हरेज 20-22% रिटर्न दिले दरवर्षी. 2008 मध्ये मार्केट 50% पडलं, 55%. बापरे. ग्लोबल क्रायसिस. हो. लेमन ब्रदर वगैरे बुडलं होतं. त्याच्यानंतर भारतामध्ये हे स्कॅम भरपूर ओपन झाले होते. 2G, कोल माईन आणि अदर स्कॅम. UPA 2च्या वेळेस. त्या पॉईंटमध्ये 2009 ते 2013 मार्केटचे रिटर्न 3 ते 4% होते. 2014ला NDA गव्हर्नमेंट आलं. तिथून परत ग्रीप घेतली, पकडली. मग नंतर नोटबंदी झाली. GSTच्या वेळेस परत मार्केट पडलं. नंतर कोविडच्या वेळेस 40% मार्केट पडलं. बापरे. आता गेल्या 6 महिन्यात मिड अँड स्मॉल कॅप 20% पडलेत. म्हणजे एवढे डाऊनफॉल येऊनही आजचे SIPचे रिटर्न किती आहेत गेल्या 25-30 वर्षापासून? ऑन एन ॲव्हरेज 14 ते 16%. खूपच जास्त आहे ते. खूप जास्त आहे. फक्त प्रोसेस लॉंग लागते. अच्छा, म्हणजे असं आहे की मी पैसे समजा आता तुम्हाला 500 रुपये पर महिना देतोय आपण, तर याची प्रोसेस ॲटलिस्ट 15 ते 20 वर्ष. हा एक पॉइंट आहे की असं नाही की आता दिल्यानंतर लगेचच मी लाखो करोडो कमवेन. त्याला वी नीड टू टाइम थोडासा द्यायला. त्याचं एक साध्या गोष्टीत सिंपल भाषेत सांगतो. कुठलीही मुलगी आफ्टर मॅरेज प्रेग्नंट झाल्यानंतर ती जर म्हणली की मला पेन नकोय, असं होऊ नाही शकत, आणि मला बाळ 3 महिन्यात पाहिजे, नेवर आहे. राईट. मुलगा झाला आणि आईबापांनी जर अपेक्षा ठेवल्या की पुढच्या 5 वर्षात ह्याने आम्हाला कमवून सांभाळावं, नेक्स्ट टू इम्पॉसिबल. राईट. त्याला 18-20 वर्ष चांगलं शिक्षण द्यावं लागेल, मग तो सांभाळावं लागेल, मग तो जॉब करेल, मग त्याच्या डोक्यात असलं तर सांभाळेल. ती पण ॲश्युरिटी नाही. याची चेन कळतीये का कुठे जातीये? ही आहे चेन म्युच्युअल फंडची, की लग्न केल्यापासून मुलगा लग्न होऊन नातवंड आणतोय त्यावेळेस तुम्ही करोडोमध्ये असाल. बरोबर ना? आता आमच्या फायनान्शियल टर्ममध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये SIPला आम्ही काय म्हणतो, तुम्हाला जर 2 मुलं आहेत, 3रा मुलगा म्हणून SIP करा. हे छान आहे. हे 2 मुलं तुम्हाला नाहीत सांभाळणार, पण हे नक्की सांभाळेल मूल. SIP तुम्हाला मरेपर्यंत सांभाळेल. हा ना, मुलांवर किती पैसे खर्च करतो आपण. ही कन्सेप्ट मी पण डोक्यात धरणार आहे की दुसरं मूल म्हणजे SIP. एकच मूल आहे, दुसरं मूल SIP, 2 मुलं आहेत, 3रं मूल SIP. SIP तुम्हाला धोका कधीच देणार नाही, ती नेहमी सोबत राहणार. सख्खे मुलं मे बी जॉब लागल्यानंतर लग्नानंतर पाहतीलच असं नाही. आता तर अजिबातच गॅरंटी नाही देऊ शकत. ऍक्च्युअल सगळ्यांसाठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे की आज मी ज्या मुलांवर डिपेंड आहे, आपण वृद्धाश्रम बघतो किंवा आता वृद्धाश्रम मध्ये पण ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच त्यांना चांगल्या फॅसिलिटी मिळतात, अदरवाईज नाही. म्हणजे सगळीकडे पैसा पाहिजे, मरेस्तोवर पैसा पाहिजे, मेल्यावरही पैसा पाहिजे. ते क्रियाकर्म. तर 10व्याला जर बायकोकडे पैसे नसतील तर ती बिचारी काय करणार? याचा जो सोय म्हणतात ना, ह्यापणाची सोय हे यंगस्टर मध्येच केली पाहिजे. किंवा मी तर म्हणते आत्ता पाहतोय ना हे ब्रॉडकास्ट जर पाहतायत, जसं तुम्ही बोलले 2-3% जरी लोकांनी हे केलं तरी असं समजा की आज ती वेळ आहे, आजच आपण यंग आहोत, भले आपलं वय किती का असे ना, बट आपण ते केलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेस म्हणजे आता जसं आपण तुम्ही बोललात एक 20-22 वर्षापासून तुम्ही यात आहात, तर ज्यावेळेस तुम्ही यात आलात तर तुम्हाला पण सुरुवातीच्या वेळेस काहीतरी वाटलं असेल ना, किंवा अपडाऊन तुमचे असतीलच ना, तुमचे एक अनुभव ते थोडं सांगू शकाल की ज्यावेळेस तुम्ही यात आलात म्युच्युअल फंड किंवा शेअर, तर काय तुमचा प्रवास होता? आता माझा प्रवास म्हणजे
आणि ॲक्च्युअली इन्व्हेस्टर म्हणून सांगतो. 2002ला ज्यावेळेस मी MA करून ते क्रेडिट कार्डच्या जॉबला जात होतो त्यावेळेस पगार होता 2,500 रुपये त्यावेळेस. नंतर तो जॉब सोडला 3 महिन्यात आणि ह्या बिझनेसमध्ये आलो. त्यावेळेस फिक्स इन्कम नव्हतं. पॉलिसी विकल्या की कमिशन मिळायचं. हो, LIC. हां, म्युच्युअल फंड विकलं की कमिशन मिळायचं. म्हणजे पैसे आले तर मी इन्व्हेस्ट करेल. फिक्स असं काही फिक्स इन्कम नव्हतं. आता याच्यामध्ये माझी पहिली SIP चालू झाली होती 2005 मध्ये. म्हणजे 2002 पासून तुम्ही सुरुवात केली. 3 वर्षानंतर यू स्टार्ट ओन इन्व्हेस्ट. 500 रुपयाची. ओके. त्यावेळेस महिना 500 होते. कारण पहिले 2-3 वर्ष मला इन्कमच नव्हतं. आणि माझ्या लाईफमध्ये एक सगळ्यात वाईट घटना घडली होती ज्या दिवशी 2004 मध्ये माझ्याकडे 1400 रुपये पैसे भरायला नव्हते. ती स्टोरी फिनिक्स भरारीमध्ये आहे. म्हणजे जो माणूस 1400 रुपये भरायला नव्हता 2004 मध्ये, तिथून आज करोडो कमवतोय. पहिली सुरुवात कितीने झाली होती? 500 रुपयाने. आता त्या 500 रुपयामुळे मी जसं इन्कम वाढत गेलं माझे सगळे पैसे आजही पूर्ण SIP मध्ये जातात. अच्छा. पूर्ण SIP मध्ये जातात. माझ्या जवळपास 3000 क्लायंट बेसमध्ये आणि माझ्याकडे जवळपास 450 कोटी रुपये लोकांचे आहेत. त्यामध्ये हायेस्ट SIP वाला मीच आहे. क्या बात. हे मोठेपणा नाही, पण ह्याच्यामुळे काय झालं की माझा जन्म चिंचवडचा. चिंचवडमध्ये 30-50 हजार, लाख, 1.5 लाख रुपये गुंठ्यानी जागा त्यावेळेसही मी बघितल्या. पण माझे पैसे कधीच तिकडे गेले नाहीत. म्हणजे ही कन्सेप्ट काय? म्हणजे शेती घेऊयात, सोनं घेऊयात की म्युच्युअल फंड घेऊयात? आता ऍक्च्युअल जर बघितलं आजच्या याच्यामध्ये ह्या प्रत्येकाचे ॲसेट क्लास सगळ्या पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे ॲसेट क्लास काय काय आहेत? सगळ्यात पहिले ॲसेट क्लास कॅश हवी. राईट. कॅश आल्यानंतर मग दुसऱ्या ॲसेट क्लास बनतील. मग रिअल इस्टेट आहे, गोल्ड आहे, बँक FDs आहेत, मग त्यात पोस्ट ऑफिस सगळं आलं. आणि चौथं हे म्युच्युअल फंड किंवा शेअर्स. आता याच्यामध्ये गोल्ड, रिअल इस्टेट आणि बँक FD ह्याला जर इन्फ्लेशन ॲडजस्ट केलं तर आज जर मला बँक FD 7% महागाई माझी 6% आणि रिअल महागाई माझी 0.5% हो. मुलांचे शिक्षण आणि खाणं पिणं. बरोबर आहे. कारण आपण असं प्रॉपर याच्यात राहतो, सिटीमध्ये राहतो, आपल्याकडे काही सोर्स नाहीये दुसरं. त्याच्यामुळे आज मला ऍक्च्युअल निगेटिव्ह रिटर्न आहेत. ट्रू. बँकेतून. बरोबर. म्हणजे मी ते ट्रेडमिलवर पळल्यासारखं आहे. मी फक्त पळतोय, घाम येतोय, थकतोय आणि कुठेच पोहोचत नाही. दुसरं, गोल्डचे रिटर्न 1 वर्षात 40% वाढले ह्या वर्षी. गेल्या 10 वर्षाचे रिटर्न जर बघितले तर आज 12-14% आहेत. पण 1 वर्षापूर्वी जर बघितलं म्हणजे हे 40% ह्या वर्षीचे मायनस केले तर ऍक्च्युअल गोल्डचे रिटर्न 8-9% होते. म्हणजे आता आपण बोलू शकतो की गोल्डवाले थोडे देत आहेत रिटर्न. ते आल्यानंतर कळतं. आता म्युच्युअल फंड गेल्या 3 वर्षापासून सगळ्यांचं डार्लिंग आणि सगळ्यांचं फेवरेट होतं. आणि डायरेक्ट ट्रेडिंग तर सगळ्यांचंच फेवरेट होतं. हो. आता डायरेक्ट ट्रेडिंगमध्ये दरवर्षी 80-90 लाख हजार लोक पैसे बुडतात. म्हणजे सेबीचा आत्ताचा तर नवीन डेटा नाही, पण गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जो डेटा आला होता त्यामध्ये एक डेटा होता की गेल्या 3 वर्षात 1,81,000 कोटी रुपये लोकांचे बुडलेत शेअर मार्केटचं. फक्त F&O मध्ये. ओ माय गॉड. दुसरं की वर्षाला 60,000 ते 65,000 कोटी रुपये बुडतात. म्हणजे हा खरंच किती मोठा जुगार आहे. आणि तिसरं 10 मधले 9 लोक बुडतात. म्हणजे एकटा जो राहतो मग कसे लोक घाबरायची नाहीत. पण ते कुठं होतंय? ट्रेडिंग आणि डेली याच्यामध्ये. प्लीज ही गोष्ट नोट करा. हे म्युच्युअल फंडचं नाही सांगत, शेअर मार्केट आणि ट्रेडिंग. थोडंसं एक इन शॉर्ट तुम्ही सांगू शकता शेअर मार्केट, ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड, नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह तुमच्या वेने एकदम शॉर्ट मध्ये. म्हणजे आता जसं माझ्या गृहिणी धरून चाला हे पाहतात, त्यांना काही माहित नाही मोबाईलचं वगैरे, त्या केसमध्ये तुम्ही कसं समजवा? आता मी उलट घेतो, म्हणजे म्युच्युअल फंड पासून सुरुवात करतो. म्युच्युअल फंड म्हणजे काय की समजा मी 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले एखाद्या
कुठल्याही स्कीममध्ये. स्कीममध्ये हो हो. जसं मला ब्रँड पाहिजे तर मी SBI, HDFC, ICICI किंवा अशा जे ऑलरेडी ट्रस्टवर्दी हो हो याच्यामध्ये जाईन मी. काइंड ऑफ गव्हर्नमेंट वाले. हां, म्हणजे भीती नसणार आहे भीती ब्रँडची. नसणार ब्रँडच्या मल्टी कॅप फ्लेक्झी कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणजे त्याच्यामध्ये तो फंड मॅनेजर डिसाईड करेल मला लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप कोणत्या कंपन्यांमध्ये किती पर्सेंटेज इन्व्हेस्ट करायचं आहे. ओके. म्हणजे आपल्याला तिथं डोकं लावायची गरज नाही, ते ऑलरेडी सजेस्ट करणार आहेत. आता दुसरं की म्युच्युअल फंडमध्ये माझे पैसे जाणार आहेत 50-60 कंपन्यांमध्ये. मग ते 10,000 असो नाहीतर 1,00,000 असो. 1,00,000 असो. आता ते 50-60 कंपन्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या सेक्टरमधल्या आहेत. म्हणजे बँकिंग थोड्या असतील, ऑटोमोबाईल असेल, फार्मा असेल, IT असेल, अदर कन्झ्युमर ड्युरेबल असतील, FMCG असतील, अशा प्रत्येक सेक्टरमधल्या 3-4 कंपन्यांमध्ये पैसे जाणार मग आहेत. त्यांचे रिटर्न्स तसेच वेगळे असतात. अच्छा, प्रत्येक कंपनीचे वेगळे, नॉट फिक्स. हां, आता याच्यामध्ये तो पोर्टफोलिओ बिल्ड होईल. ओके ओके. तो पोर्टफोलिओ बिल्ड झाला की कारण एकतर त्या रिसर्च केलेल्या कंपन्या असतील त्यामुळे तो पोर्टफोलिओ बिल्ड झाला की तिथं काही कंपन्यांचा अपडाऊन होईल, काही कंपन्या मला प्रॉफिट देतील, पण ॲव्हरेज मला डायव्हर्सिफिकेशनमुळे लॉस व्हायचे चान्सेस कमी होतात म्युच्युअल फंडमध्ये. येस. आता म्युच्युअल फंडमध्ये ज्या 50-60 कंपन्या आहेत त्या जर बुडल्या किंवा त्या जर निम्म्या जरी झाल्या किंवा त्यातल्या समजा 20-25 कंपन्या जर बुडल्या, देश बुडायला वेळ नाही लागणार. अरे बापरे. कारण त्यातल्या टॉपच्याच कंपन्या आहेत ना. राईट. आता एक कंपनी ते सायकल कसं आहे की माझ्या आज आपण जर फक्त विचार केला ना HDFC, ICICI, SBI ह्या जर बुडल्या तर ज्यांनी पैसे तिथं बँकेत FD ठेवलेत ते पण बुडले, ते तरी कुठं सिक्युअर आहेत सगळेच. येस. आणि ज्यांनी शेअर्स घेतलेत ते पहिले मारणार आहेत. बरोबर आहे. आता दुसरं त्या बँकांनी ज्यांना होम लोन दिलेत त्यांच्याकडे ते रिकव्हरीसाठी जाणार. हो. आता तुमचंच 50 लाखाचं आउटस्टँडिंग आहे, तुम्ही वन स्ट्रोक देऊच शकत नाही, इम्पॉसिबल आहे. म्हणजे तुम्ही बरबाद. आता त्या कंपन्यांनी ज्या कंपन्यांना लोन दिलेत त्या कंपन्यांनी इन्व्हेस्ट केलेत म्हणजे त्या कंपन्याही बुडणार. असं ते सायकल असतं. इन शॉर्ट तुम्ही जसं बोललात तसं देश बुडायला वेळ नाही लागत. आता तिथून आलो मी म्युच्युअल फंड पासून येतो शेअर्सला, शेअरच्या इन्व्हेस्टमेंटला. आता शेअरच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ऑप्शन काय आहेत? एक ॲक्च्युअल जुना ऑप्शन काय होता की गुंतवून ठेवा, हां, काही वर्षाने काढा. हा, एक आवडीचा तुमचा फेवरेट शेअर इन्व्हेस्ट करा, एक 5-10 वर्षाने त्याचे पैसे वाढलेले असतात, जर वाढले तर पटकन त्याला सेल आउट करा असा. हां, आता याच्यामध्ये एक ॲव्हरेज काय सांगतो की तुमचे रिटर्न जर पोर्टफोलिओ बघितला लॉंग टर्म तर 8 ते 12% रेंजमध्ये येतात. तिथं तुमचा वेळ जातो, तुम्ही घेऊन ठेवता, पण तिथं पैसे बनण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. ओके. म्हणजे जसं मी बोलली घेऊन ठेवा आणि ज्यावेळेस येस इन्व्हेस्टमेंट तीच असते. होल्ड अँड पेशन्स. हां, ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की तुम्ही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घ्या आणि होल्ड करा. पेशन्स ठेवा थोडंसं. ज्या वेळेस एखाद्या कंपनीची शेअर प्राइस पडते तेव्हा सगळ्यात मोठा लॉस कोणाचा आहे? ओनरचा, ज्याचे पडलाय तो लो झालाय. आणि त्या ओनरकडं 40, 50, 80, 70% होल्डिंग आहे ना. आता तो घाबरून विकतो का? तो थांबतो. तो काय बघतो, हा शेअर नाही, ही माझी ॲसेट आहे आणि हा माझा बिझनेस आहे. थोडं थांबतो. आणि आपण काय म्हणतो, तो बिझनेस काय उपयोगाचं नाही, ती शेअर प्राइस माझी वाढत नाही किंवा एवढी खाली आली, ती शेअर प्राइस म्हणून विकून टाक. बरोबर. हेच मोस्टली हेच सगळ्यांचं टेंडन्सी मोस्ट ऑफ द टाइम. आता तरीही इथं प्रोबॅबिलिटी आहे की 10 मधले 4 लोक पैसे कमवतील थांबून होल्ड करून, पण तरीही 6 लोक बुडतात. कारण जे सायकोलॉजिकल बिहेवियरल बायसेस किंवा हे तो एक वेगळा विषय आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस मार्केट वाढतं त्यावेळेसच मला हिंमत होते पैसे इन्व्हेस्ट करायची. आज ज्यावेळेस मार्केट डाऊन आहे त्यावेळेस हिंमत नाही होत. कारण मी काय बघतो पास्ट रेकॉर्ड की गेल्या वर्षी किती रिटर्न आलेत, 43%. पुढच्या वर्षी येतील म्हणून मी आज माझे सगळे पैसे टाकले. ऍक्च्युअली ते इन्व्हेस्ट करायचा टायमिंग कधी होता? गेल्या वर्षी, आत्ता नाही, ज्यावेळेस तो डाऊन होता. एक्झॅक्टली. आता तिसऱ्या ॲसेटवर समजा आलो की आपण F&O किंवा ट्रेडिंग मध्ये काय होतं
की मी आज पैसे लावणार आहे की XYZ कंपनीचा भाव उद्या एवढ्या टक्क्यांनी वाढेल किंवा 1 महिन्यानंतर एवढ्या टक्क्यांनी वाढेल. तो नाही वाढला की माझा लॉस होतो. आता जर भाव जगात त्या ओनरला पण नाही कळत, तुम्हाला कसं कळलं? आणि टॉपचे जे काही इन्व्हेस्टर आहेत ना, कुठलेही काढले ना जगातले, बेंजामिन ग्राहम पासून वॉरन बफेट पासून कोणीही, तरी त्या लोकांनी आज होल्ड केले म्हणून पैसे बनले. ट्रेड केल्यामुळे नाही बनले. ट्रेड जे डेली करतात तुमच्या नजरेत, माझ्या नजरेत तर ते अति भयानक आहे. येस, तुमच्या नजरेत का अति भयानक आहे? म्हणजे मी आज पैसे लावते सो अँड सो टाइम पर्यंत मी नाही काढले तर एक तर ते जाणार किंवा लॉस. म्हणजे आता काही जण इथं ट्रोल करतील, पण मी ब्लंटली सांगेन की तुम्हाला जर तुमच्या सुखी आयुष्याची घरदाराची वाट लावायची असेल ना, तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये जा. बापरे, जाणून बुजून एवढी रिस्क तुम्ही जर पत्करू शकता तर. कारण की आणि दुसरं एक फक्त सगळ्यांसाठी की तुम्हाला जो माणूस ट्रेडिंग शिकवतोय किंवा ट्रेड करायला सांगतोय, त्या माणसाचे बॅलन्स शीट चेक करा की त्याचे खरेच प्रॉफिट तेवढे आहेत का, आणि त्यानंतर आणि तो ट्रेडिंग करून कमवतोय का तुम्हाला ते सॉफ्टवेअर विकून कमवतोय. दुसरी गोष्ट, त्यांनी लाईफमध्ये किती सायकल बघितल्यात. अच्छा, 30-40% मार्केट क्रॅश झालेल्या सायकल त्यावेळेस तो होता का? होता. हा, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की कंटिन्यू मार्केट आपले क्लॅश गेले 2008-9 पासून ते लॉकडाऊन पर्यंत आता, राईट? त्याने तो पिरियड मध्ये तो तिथे अस्तित्वात होता का? तो शेअर मध्ये खेळत होता का किंवा म्युच्युअल मध्ये खेळत होता का? हा, का तो आफ्टर लॉकडाऊन आलेला आहे. हा, की तो आता जस्ट नवीन खिलाडी आहे. जेवढे इन्व्हेस्टर आहेत किंवा जेवढे ट्रेडर आहेत त्यांना मी एकच सांगेन की आफ्टर लॉकडाऊन जे आलेत त्यांनी सावध राहावं. कारण त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये प्रिन्सिपल निम्म झालेलं नाही पाहिलं. प्रिन्सिपल मी प्रॉफिट नाही, जी आपली अमाऊंट आहे तीच, राईट? म्हणजे 2008च्या क्रायसिसमध्ये 2005-06 मध्ये ज्यांनी 1 कोटी किंवा 50 लाख लावले होते त्याचे 1.5 कोटी झाले होते, आणि 1.5 कोटीच्या नंतर 75 लाख झाले होते. असे पण लोक आहेत, आणि ते घडलं नाही आफ्टर लॉकडाऊन. हे आता पहिल्यांदा घडतंय. आणि ह्याच्यामध्ये वाईट आहे, पण कचऱ्यासारखे लोक बाहेर जातील फक्त ज्यांनी बरोबर आहे ग्रीडमुळे आलेत. अच्छा, ग्रीड आणि फिअर वर्क करतात. ओके. ग्रीडमुळे जेवढे इन्व्हेस्टर आलेत आफ्टर लॉकडाऊन अजूनही खूप जातील. अजून 5-10% मार्केट पडलं ना जातील. आज ऑनलाईन जेवढे काय ॲप आहेत किंवा डिजिटल SIP ज्या आल्या, आजचा रेशो 110% गेला आहे बंद स्टॉपेजेसचा. म्हणजे जेवढे SIP येत आहेत त्याच्या 110% बंद होत आहेत. लोकांना भीती आहे की आज मार्केट माझा लॉस झालाय तर काय करायचं. पण मी एक सगळ्यांना कॉन्फिडन्स देण्यासाठी सांगतो की तुम्ही 6 महिने पोर्टफोलिओ बघू नका, इन्व्हेस्टमेंट चालू ठेवा. अच्छा, कंटिन्यू ठेवा. चांगले शेअर असतील कंटिन्यू ठेवा. आज मार्केट पडलं म्हणून कुठलीही ऑटोमोबाईल कंपनी ऑटोमोबाईलचा बिझनेस बंद करून वडापावची गाडी टाकणार नाही, अजिबात नाही. कुठली IT कंपनी आज IT डाऊन आहे म्हणून ITचा बिझनेस बंद करून कपड्याचं दुकान टाकणार आहे. तो एक वेळेस एम्प्लॉई थोडा कमी वगैरे करेल, पण तो त्याचं ते कंपनी सोडत नाही, बिझनेस मॉडेल नाही सोडत नाही, जे आहे एक्झॅक्टली. आणि ह्या ज्या कंपन्या आहेत ह्यांनी असे सायकल पूर्वीपासून बघितलेच ना. मग मेक शुअर की जर तुम्ही म्युच्युअल मध्ये जर जाताय, किती ट्रस्टवरती आहे, किती एक्सपिरियन्स आहे, काइंड ऑफ की किती मुरलेला खेळाडू आहे ते बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मग मला असं वाटतं हे एकदम सेफेस्ट ठिकाण आहे की तुम्ही इथे म्युच्युअल असेल पैसे गुंतवा आणि नंतर रिटर्नची वाटवा. एक साधारण म्युच्युअल फंडमध्ये त्यातल्या त्यात काय एक कालावधी असतो की एवढ्या वर्षानंतर तुला बाबा जेमतेम तुझ्या मिळू शकतात? जनरली काय होतं की म्युच्युअल फंडमध्ये 1 वर्षाची रिस्क एवढी आहे की तुमचे पैसे, किंवा शेअर मार्केटमध्ये 1 वर्षाची रिस्क आहे की तुमचे पैसे 50% मायनस होऊ शकतात. बर 1 वर्षात. 1 वर्ष. आणि प्रोबेबिलिटी काय आहे 1 वर्षात 150% वाढू शकतात. क्या बात आहे. आता तुमचे कुठलेही 5 वर्ष किंवा 7 वर्ष काढले ना, त्या 7 वर्षामध्ये ॲक्च्युअल मार्केट तुम्हाला
2-2.5 वर्षच रिटर्न देतं. हो बरोबर आहे. 2-3 वर्ष फ्लॅट असतं फ्लॅट असतं आणि 1-2 वर्ष झटका देतं, खाली आणतं. आता ते जर मी सायकल कंप्लीट केलं 5-7 वर्षाचं, तर मे बी माझे रिटर्न 12-14% येतात. पण तरी पण जास्त आहे. आणि हे मी स्वतःच्या याच्यावरून सांगतो की माझ्या इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या म्युच्युअल फंडमध्ये ऑलमोस्ट 90% आहेत. ओके. आणि डायरेक्ट स्टॉक्समध्ये 10% आहेत. ओके. इंडिव्हिज्युअली मी सेन्सेक्स बघितलाय बिझनेस चालू करताना 3,000, आज आहे 75,000. क्या बात आहे. हां. निफ्टी बघितलाय 1,800, आज आहे 22,000. माय गॉड. आणि एवढे 22 वर्षात एवढे क्रायसिस बघू नये आणि इकॉनॉमिक्सचा स्टुडंट असूनही मी आजही म्हणतो मला 0.5% मार्केट कळत नाही. पण मार्केट न कळता आजही माझी वेल्थ स्लो अँड स्टडी 14 ते 16% वाढते. क्या बात आहे. आणि मी ॲट द एज ऑफ 42 रिटायर होऊ शकतो एवढं फायनान्शियली फ्री झालेलो आहे. आणि आज 48 बर्थडे. हे 6 वर्षात फक्त एक पॅशन म्हणून काम करतोय. क्या बात. आणि नवीन पिढीला मोटिवेट करतो. नवीन पिढीला आणि हजारो लोकांना मला फक्त शिकवायचंय की हे अवॉइड करा. मग हे शिकवण्यासाठी तुम्ही म्हणजे आता समजा खूप जणांची क्वेश्चन आहे की तुम्ही एवढं छान समजावून सांगताय, एका ब्रॉडकास्टमध्ये एवढं पण त्यांना कळणं मे बी डिफिकल्ट असेल, अजून काही त्यांचे कंटिन्यू क्वेश्चन्स असतील, मग असा काही प्लॅटफॉर्म आहे का तुमचा की जिथे ते तुम्हाला जॉईन होऊ शकतात किंवा भेटू शकतात, किंवा त्यांना जर इन्व्हेस्ट करायचं असेल तुमच्याकडेच काइंड ऑफ, कारण तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली सांगताय, तुमच्याकडे ऑल द प्रूफ आहेत, डॉक्युमेंट्स आहे, सगळं वर्क आहे, तर मग अशा केसमध्ये जर त्यांना भेटायचं असेल किंवा शिकायचं असेल तर काही तुमच्या फॅसिलिटीज आहेत का? आता याच्यात फॅसिलिटी म्हटलं तर जर सर्वांनी गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च केलं राम गायकवाड किंवा रामकृष्ण गायकवाड, ओके, बरेच व्हिडिओ आहेत. बरेच CEO CIO बरोबरही आहेत, एज्युकेशनल व्हिडिओही आहेत. ओके, मग ते तुम्ही आरामात पाहू शकता. दुसरं वेबसाईटचं नाव आहे www.rjfs.in. मी कमेंटमध्ये पण हे टाकून ठेवेल. हां, त्याच्यावरही भरपूर कॅल्क्युलेशन आहेत, भरपूर व्हिडिओज आहेत. ओके, फॉर एज्युकेशन. दुसरं एक ऑफिस चिंचवडमध्ये आहे, एक ऑफिस शिवाजीनगरमध्ये आहे. अच्छा. हां, तिथं कोणीही येऊ शकतं. ओके. आणि ॲव्हरेज जर बघितला तर फक्त माणसांनी इन्व्हेस्ट करताना की इजी आणि फास्ट हे 2 शब्द बाजूला ठेवले ना, आणि ग्रीड आणि फिअर, ह्या 4 गोष्टी अवॉइड केल्या ना, खूप सुखी समाधानी माणूस जगू शकतो. नोट करा प्लीज. कारण की काय होतं, आणि आजकाल तेच झालंय, म्हणजे बाकीचं पेशन्स कोणातच नाहीये. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ना, इझी आणि फास्टच हवंय. आणि त्यामुळे ट्रेडिंगमध्ये मी बोलली ना, अतिशय लोक स्पीडमध्ये जात आहेत, बाहेर येत आहेत, डिप्रेशनमध्ये जात आहेत, आणि नको त्या गोष्टी पण घडत आहेत. त्यातले 3 एक्झाम्पल सांगतो. म्हणजे दिघीत एका कॉलेजमध्ये मी गेलो होतो. कॉमर्सच्या मुलांना एक अपॉर्च्युनिटीज आहे बिझनेसमध्ये, काय काय फिनान्शियल बिझनेसमध्ये काय काय अपॉर्च्युनिटी आहे फिनान्शियल सेक्टरमध्ये. तिथे एका मुलीने उभं राहून सांगितलं की काका, आमच्या शेजारी एक काका होते, त्यांचा जॉब गेला होता करोनामध्ये, आणि ते घरातच असायचे आणि मोबाईलवर सारखं काहीतरी करत बसायचे. नंतर 6-8 महिन्यानंतर कायम टेन्शनमध्ये असायचे. अच्छा. हां, बरं. आणि एका दिवशी त्यांचे जे कॉमन टॉयलेट होते चाळीमध्ये, तिथं गळफास घेतला होता. अरे बाप. ट्रेडिंगचा लॉस. हे त्या बिचारीने काकांविषयी सांगितलं. माझ्या समोरची केस आहे, 23 इयर्स ओल्ड मुलगा, बस बिकॉज ऑफ हे ट्रेडिंग. येस, कर्ज खूप झालं. हां, आणि ट्रेडिंगमध्ये काय होतं प्रॉब्लेम, की तुम्ही ज्या वेळेस 5-10 लाखाचा लॉस करता, मग सुरुवात होतं लोकांना खोटं बोलायला, की मी भूमीकडे गेलो आणि भूमीला म्हटलं की मला 1 लाख दे, 2 दिवसात मी तुला 1 लाख परत देतो. ते पैसे मी लावतो ट्रेडिंगमध्ये, 2 दिवसानंतर कळतं की ते 1चे 50च झाले. झालं, नंतर भूमीचा फोनही उचलत नाही आणि तोंडही दाखवत नाही. अशा 10 भूमी तयार झाल्या ना, स्कॅम चालू झाला, की मी घरातून बाहेर पडूच शकत नाही. मग माझ्याकडे पर्याय नसतो. त्याच्यामुळे मी लोकांना काय सांगतो की तुम्हाला जर खरंच एन्जॉयमेंट करायचे ना, रिलॅक्स मध्ये 10, 15, 50 हजाराचं बजेट घ्या, कसिनोमध्ये जा, विस्की फुकट मिळते,
एन्जॉय करा एक रात्र, ते घालवा हो किंवा कमवून या, काही करा. पण तुम्ही दर दिवशी दर महिन्याला कसिनोमध्ये नाही जाऊ शकत. तेवढं आपलं आहे नाही. इथं एकदा ट्रेडिंगचं व्यसन लागलं संपलं की तुम्ही कमोडवर जरी बसला असाल ना, तुमच्या हातात मोबाईल चालू असतो. तुम्ही मुलीची बायकोची जरी शपथ घेतली ना की मी इथून पुढे ट्रेडिंग करणार नाही, तरी तू करणार. 3 दिवस थांबेल तो, आणि 3 दिवसात त्याचं मेंटल काय चालू असतं, आज मार्केट वाढणार आहे, आणि लकीली वाढतं. सायकोलॉजी, उद्या मार्केट पडणार आहे, पडतं. मग त्याला कॉन्फिडन्स येतो. मी जर विचार करतोय माझे सक्सेस काम, ॲक्च्युली ब्रॉडकास्टचा हाच एक माझा हे होता ना मोटो, की खूप सारे जनरेशन ह्याच तुम्ही जे सांगताय ना ह्याच चेनमध्ये आत्ता तुम्ही जे सांगताय ना शांत आयुष्य, इकडे कोणी लक्षच देत नाहीये, सगळ्यांना इझी आणि फास्टमध्ये. दॅट्स द ओनली रिझन. हे कोणीतरी सांगणं खूप जरुरी आहे की तुम्ही रॉंग वेला आहात. यू नीड टू होल्ड ऑन युअर माइंड. तर न्यू पिढीला तुमचं असं म्हणणं आहे की थोडं स्टडी करून म्युच्युअलमध्येच बेस्ट, किंवा शेअर जर करताय तर एक चांगला परफेक्टवाला शेअर तुम्ही निवडा. आणि परफेक्ट असं काही नसतं, फक्त एक चांगला पोर्टफोलिओ बनवायचा. ज्यांना शेअर्समध्ये घ्यायचे त्यांनी चांगलं स्टडी रिसर्च करून, तुमच्याकडे तेवढी कॅपेबिलिटी पाहिजे, वेळ पाहिजे, नॉलेज पाहिजे. पहिलं नॉलेज घ्या आणि फर्स्ट लर्न देन अर्न. आणि त्याच्यावर पण बुक आहे, राईट, याच्यावर बुक आहे. एक्झॅक्टली. हे फिडेलिटी मॅगेलनचे फंड मॅनेजर आहे पीटर लिंच, आणि त्यांचंच दुसरं एक आहे वन अपॉन वॉल स्ट्रीट. हे 2 पुस्तकं. ओके. वॉरेन बफेटची होल लाईफ जर्नी स्नोबॉल म्हणून आहे, ती वाचावी. आपल्या भारतातले मग पराग पारेख असेल, मोतीलाल ओसवाल असेल, हे चांगले जे काही इन्व्हेस्टर आहेत त्यांची स्टडी करू शकतो आपण. त्यांचे यूट्यूबला व्हिडिओ बघू शकतो. थोडंसं लर्न करणं खूप जरूर, थोडंसं नाही खूप लर्न करणं जरूर. जर पैसाचं रिस्क घेतोय तर की खूप सारं लर्निंग. सायकोलॉजिकल किंवा बिहेवियरल याच्यावर खूप सारे बुक्स अवेलेबल आहेत. फक्त गुगलला सर्च करायचं सगळं. इन्व्हेस्ट करण्याऐवजी किंवा ट्रेडिंगमध्ये येण्या अगोदर इकडे टायमिंग 2000 रुपये खर्च करा. 2000मध्ये कमीत कमी 7 ते 8 पुस्तकं चांगले येतील. तेवढी वाचा, आणि जे चुकलेत त्यांनीही ते करावं प्लीज. आणि नंतर एक पॉज घेऊन परत सुरुवात करा एक व्यवस्थित फ्रेश माइंडने. सो मोरल ऑफ द स्टोरी आत्ताच्या ह्या ब्रॉडकास्टची, कितीही गप्पा मारल्या तरी कमीच ह्या विषयावरती. तर आजचं ब्रॉडकास्ट मी इथे थांबवते यासाठी की आता कमेंटमध्ये काय काय उत्तरं येत आहेत किंवा प्रश्न येत आहेत त्याच्यावर मी हवं तर पुन्हा तुम्ही याल पुन्हा यांना मी पुन्हा बोलवेल. बट एकदम छोटीशी सिंपल अशी गोष्ट आहे की खूप चांगल्या आणि इझिएस्ट वेमध्ये तुम्ही जेवढं पास ऑन करता येईल लोकांपर्यंत तेवढं केलं. आणि मी अशी आशा धरते की आपल्या महाराष्ट्रातली लोक जास्तीत जास्त स्मार्ट बिझनेस शिकतील, पण तो पण एक पेशन्सच्या ॲटिट्यूडने. पहिलं शिकतील आणि त्यानंतर इन्व्हेस्ट करतील. तर आजचा ब्रॉडकास्ट कसा वाटला नक्की सांगा. आणि राम सर, थँक्यू सो मच अगेन की तुम्ही आलात आणि एवढा वेळ दिला. आजच्यासाठी एवढंच. जय शिवराय, जय शिवशंभू.